घडामोडी। ठाण्यात गतिमंद विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या 2 आरोपींना नौपाडा पोलिसांनी केली अटक। गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यातील विश्वास संस्थेतील गतिमंद मुलांनी तयार केलेल्या गुढ्या जाणार परदेशी। जव्हार तालुक्यातील एका जोडप्याने केलेल्या आत्महत्येप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने 32 वर्षीय तरुणाला सुनावली 4 वर्षांची शिक्षा। ठाणे महानगरपालिका विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न। जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्याच्या उथळसर येथील वाकरवाडी महिला मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन। ठाण्यात गतिमंद विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या 2 आरोपींना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे। आई वडिलांचे छत्र हरपल्याने ठाण्यात आपल्या आत्याच्या घरी संगोपनासाठी आणलेल्या अल्पवयीन गतिमंद विद्यार्थिनीला खाऊचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या दोघांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलगी 3 महिन्याची गर्भवती आहे। गणेश पंढरीनाथ वाघ आणि गणेश प्रभाकर बोर्डे अशी नराधमांची नावे असून दोघांनी वारंवार आपल्या दुकानात तसेच राहत्या घरी तिच्याशी कुकर्म केल्याचे समोर आले आहे। या घृणास्पद प्रकाराने ठाण्यात खळबळ उडाली आहे। पूर्व द्रुतगती महामार्गावरील ठाण्यातील नितीन जंक्शन येथील परिसरात आत्याकडे पीडित मुलगी संगोपनासाठी राहत होती। आई वडील नसल्याने तसेच गतिमंद असल्याने घरकाम करून उदरनिर्वाह करणाऱ्या आत्याने तिला शाळेत 8वी येथे शिकण्यासाठी टाकले होते। दरम्यान याच परिसरात राहणाऱ्या पोळी भाजी केंद्र चालविणाऱ्या गणेश वाघ याच्याशी तिची ओळख झाली। नोव्हेंबर महिन्यात त्याने पीडित मुलीला नाश्त्याचे आमिष दाखवून पोळी भाजी केंद्रात बोलावून पहिल्यांदा तिच्यावर जबरदस्ती केली। याची माहिती 5 पखाडीतील नामदेवाडी भागात राहणारा गणेश बोराडे याला कळल्यानंतर पीडित मुलीची शाळेत तसेच परिसरात बदनामी करण्याचे धमकावून ब्लॅकमेल करीत त्यानेही तिचा गैरफायदा घेत आपल्या घरातच तिच्यावर अत्याचार केला। त्यानंतर वारंवार दोघा नराधमांचे पोळी भाजी केंद्रात आणि घरात तिच्यावर अत्याचार सुरू होते। अखेर निसर्गाने आपली किमया दाखवली आणि पीडित मुलगी 3 महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाल्याने तिचे पालक भांबावले। त्यांनी नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल केल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे। अधिक तपास उपनिरीक्षक होडपे करीत आहेत। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यातील विश्वास संस्थेतील मतिमंद मुलांनी तयार केलेल्या गुढ्या परदेशी जाणार आहेत। नववर्ष स्वागताचे वेध प्रत्येकालाच लागले असून काहीच दिवसावर येऊन ठेपलेल्या गुढीपाडवा सणासाठी ठाणेकरांची लगबग सुरू झालेली दिसून येते। ठाण्यातील गतिमंद मुलांसाठी काम करणाऱ्या विश्वास या संस्थेने काल गुढीपाडव्याच्या आगामी तयारीसाठी विशेष उपक्रम राबवला होता। या अंतर्गत संस्थेतील विशेष मुलांनी विविध रंगाच्या आकारांच्या गुढ्या तयार केल्या आहेत। बाजारातील गडू शिक्षकांनी विकत आणून गुढीसाठी आवश्यक असलेले सामान मुलांना देण्यात आले। या गुढ्यांना जरीच्या साड्यांनी सजवून लाल रंगाच्या नेलपेंटचा वापर करून यावर या मुलांनी स्वस्तिक रेखाटून मनोवेधक अशा गुढ्या तयार केल्या आहेत। विशेष म्हणजे जवळपास 30 विशेष मुलांनी तयार केलेल्या या गुढ्या आतापासूनच खरेदी करण्यासाठी लोक गर्दी करत आहेत। 200हून अधिक संख्येने तयार केलेल्या या गुढ्यांना परदेशातूनच मागणी असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या ठिकाणीही या विशेष मुलांनी तयार केलेल्या गुढ्या सीमोल्लंघनासाठी उभारल्या जाणार आहेत।
आजवर फक्त घराबाहेर उभारलेल्या गुढ्याच आम्ही पाहिल्या होत्या, पण ही गुढी कशी तयार करावी तसेच या गुढीचे महत्त्व काय हे आम्ही या उपक्रमातून शिकलो. आम्ही तयार केलेल्या गुढ्या या परदेशातही सजणार आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतोय, असे संस्थेतील काही विशेष मुलांनी बोलताना सांगितले. विश्वास संस्था विशेष मुलांना अनेक गोष्टींचे प्रशिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेली 25 वर्ष झगडत आहे. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य. जव्हार तालुक्यातील एका जोडप्याने केलेल्या आत्महत्येप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने 32 वर्षीय तरुणाला 4 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ठाणे जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात 11 फेब्रुवारी 2014 रोजी किसन ओळंबा आणि त्याच्या पत्नीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी ठाणे अतिरिक्त सेशन न्यायालयाचे न्यायमूर्ती SG गिरधारी यांनी जव्हार तालुक्यातील 32 वर्षीय आदिवासी भास्कर गावित याला दोषी ठरवून त्याला 4 वर्षांची सक्त मजुरीचा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. मृतक किसन ओळंबा आणि आरोपी भास्कर गावित हे जव्हार तालुक्यातील एकच गावातील रहिवासी आहेत. हे दोघेही मित्र होते आणि नवी मुंबई येथील पांडुरंग म्हात्रे याच्याकडे मजदूर म्हणून काम करीत होते. आरोपी भास्कर गावित आणि मृतकाची पत्नी मंगला हिच्या सोबत अनैतिक संबंध होते. ही बाब उघड झाल्यानंतर मंगलाचा सांभाळ कर अशी अट मृतक किसन याने घातली. मात्र आरोपी भास्कर याने नकार दिला. सदर प्रकार मिटला नाही म्हणून तंटामुक्ती कमिटीत गेले, मात्र निष्पन्न झाले नाही. दरम्यान 11 फेब्रुवारी 2014 रोजी ओळंबा दाम्पत्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार हा दाम्पत्याची आई हिच्या लक्षात आला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आणि जव्हार पोलिसांनी आरोपी भास्कर गावित याला अटक करून त्याच्यावर भादवी 306 व 506 नुसार गुन्हा दाखल केला. सदर प्रकरण ठाणे अतिरिक्त सेशन न्यायालयाचे न्यायमूर्ती SG गिरधारी यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणीसाठी आला होता. सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद आणि सदर साक्षी पुरावे पाहून न्यायालयाने आरोपी भास्कर गावित याला दाम्पत्याच्या आत्महत्ये प्रकरणी दोषी ठरवून सोमवारी 4 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. बिझनेस वाढवायचा ध्यास किंवा परिवारासोबत क्षण खास, बघायची असेल भारताची विविधता किंवा करायची असेल विदेश यात्रा, आपल्या सगळ्या गरजा आम्ही करू पुऱ्या. TJSB ट्रॅव्हल लोन, आपल्या स्वप्नांची पूर्तता. TJSB सहकारी बँक, विश्वास जिंदगी भर का. ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला आहे. सामान्य घरातील महिलांना सर्वात जास्त सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागते. घरात वीज नाही, पाणी नाही, शौचालय नाही याचा सर्वात मोठा त्रास या महिलांना सहन करावा लागतो. घरातल्या तुटपुंज्या उत्पन्नावर महिलांना संसाराचा गाडा रेटावा लागतो. तरी देखील प्रसन्न मनाने महिला हे सर्व करत असतात. अशा महिलांसाठी ठाणे महापालिका विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करून आनंदाचे काही क्षण त्यांच्या जीवनात आणले, अशा भावना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस लोकमान्य नगर विभागाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा, पदग्रहण व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन रविवार दिनांक 15 मार्च रोजी कोरस रोड वरील मैदानात करण्यात आले होते. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक अमित सरैया, नगरसेविका राधाताई जाधवर, संतोष पाटील, सरिता ठाकूर, विद्या शिंदे, वार्ड अध्यक्ष सुधाकर नाईक, दिगंबर ठाकूर, दिलीप केंजळे, संभाजी गाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना हनुमंत जगदाळे म्हणाले की माझ्या विभागातील महिलांनी नेहमीच मला साथ दिली आहे. त्यांच्या सोबतीने अनेक कामे करता आली. काही महिलांनी तर उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांची ही कामगिरी विसरण्यासारखी नाही. आपल्या परिसरातील महिलांना देखील विविध स्पर्धांचा आनंद घेता यावा यासाठी या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे हनुमंत जगदाळे यांनी सांगितले. यावेळी महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या महिलांच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमातील विजेत्या महिलांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा.
महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्याच्या उतळसर येथील वाकरवाडी महिला मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्याच्या उतळसर येथील वाकरवाडीत सर्वसामान्य कुटुंबीय वास्तव्य करीत असून या कुटुंबातील महिलांनी एकत्र येऊन महिला बचत गटाची स्थापना केली आहे. या वाडीतील व परिसरातील महिलांना रोजच्या ताणतणावातून एक दिवस विरंगुळा मिळावा यासाठी या महिला बचत गट दरवर्षी 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. याही वर्षी या वाकरवाडी महिला मंडळाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महिलांनी लेझिम व विविध नृत्य आविष्कार दाखवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी स्थानिक नगरसेविका सौ पूजा वाघ, महिला मंडळाच्या सदस्या व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपले काही समस्या व सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.